मी न्यूझीलंडमध्ये एका अतिशय श्रीमंत बाईच्या घरी ड्रायव्हर म्हणून काम करत होतो. या बाईच्या मुलीला कुठेही जायचे असेल तर ती माझ्यासोबतच जायची. मी आजपर्यंत त्या बाईच्या मुलीचा चेहरा कधीच पाहिला नव्हता, कारण ती नेहमी आपला चेहरा रुमालाने झाकून ठेवायची आणि डोळ्यांवर काळा चष्मा लावायची. एके दिवशी जेव्हा मी तिच्या मुलीला बाजारात घेऊन गेलो, तेव्हा परती येताना ती माझ्यासोबत पुढच्या सीटवर बसली. मला थोडी घबराट वाटू लागली, कारण असं पहिल्यांदाच घडलं होतं. ती नेहमी मागच्या सीटवरच बसायची. आश्चर्याची गोष्ट ते हा घडली जेव्हा त्या मुलीने चालत्या गाडीत माझ्या हातावर आपला हात ठेवला. भीतीमुळे माझं संपूर्ण शरीर थरथरू लागलं, कारण पहिल्यांदाच माझ्यासोबत असं काही घडलं होतं. तिच्या या कृतीमुळे मला घाम फुटला. आज ती मुलगी मला काही वेगळ्याच नजरेने पाहत होती. तिच्या पाहण्याने मला स्वतःलाच लाज वाटत होती. मी गाडीचा वेग वाढवला आणि लवकरात लवकर घरी पोहोचलो. मी माझ्या खोलीत बसून त्या मुलीच्या आजच्या वागण्याबद्दल विचार करत होतो. तेव्हा त्या बाईने मला आपल्या खोलीत बोलावलं आणि जे तिने मला सांगितलं ते ऐकून माझे होश उडाले. ती मला म्हणाली, "तू माझ्या मुलीशी लग्न कर. या बदल्यात मी तुला खूप पैसे देईन आणि जर तू माझं ऐकलं नाहीस, तर मी तुझ्यावर खोटा आरोप लावून तुला पोलिसांच्या स्वाधीन करीन." मला तिच्या मुलीशी लग्न करायचं नव्हतं, कारण मी भारतात दुसऱ्या मुलीला आवडत होतो. पण माझ्या गरिबीमुळे आणि त्या बाईच्या धमकीला घाबरून मी तिच्या मुलीशी लग्न करण्यासाठी होकार दिला. तिने मला असंही सांगितलं की जर तुला इच्छा असेल तर 2-3 महिन्यांनंतर माझ्या मुलीला घटस्फोट दे. हाच विचार करून मी लग्न केलं. लग्नाच्या रात्री त्या मुलीने माझी अवस्था बिकट केली. माझी तर आत्माच कापली. मी न्यूझीलंडला येऊन 1 महिना होणार होता, पण मला इथे अजूनही चांगली नोकरी मिळाली नव्हती. इथे येण्याचा माझा किस्सा सुद्धा विचित्र होता. जर मी कोणाला सांगितला तर तो माझ्यावर विश्वास ठेवणार नाही. मी स्वप्नातही विचार करू शकत नव्हतो की मला इथे येण्याची संधी मिळेल. माझ्या घरच्या गरिबीमुळे मी खूप त्रस्त होतो, कारण माझ्या घरी माझी तरुण बहीण अनिता बसली होती आणि तिच्या लग्नाची वय निघून जात होती. तिचं लग्न फक्त याच कारणामुळे होत नव्हतं की आमच्याकडे हुंड्याची व्यवस्था नव्हती. एके दिवशी मी रस्त्यावर त्रस्त होऊन बसलो होतो, तेव्हा एक माणूस मोठ्या गाडीतून माझ्याजवळ आला आणि म्हणाला, "तू त्रस्त दिसतोस. जर तुला इच्छा असेल तर मी तुझी मदत करू शकतो." मी म्हणालो, "जा इथून. मी सध्या खूप त्रस्त आहे. माझं डोकं खराब करू नको." तो म्हणाला, "मी तर तुला नोकरी देण्यासाठी आलो होतो. जर तू माझं ऐकायचं नसेल तर ठीक आहे, तुझी मर्जी. मी इथून निघतो." मी काही विचार करून त्याला म्हणालो, "ठीक आहे, थांब. मला पूर्ण गोष्ट सांग." पण मी आतून आत डरती होतो की हा माणूस कुठे फसवणारा तर नाही. पण तो माणूस म्हणाला, "काळजी करू नको. जर तू आपली परिस्थिती बदलायची असेल तर माझ्यासोबत चल. मी तुला परदेशात पाठवीन. तिथे मेहनत करून तू आपली परिस्थिती बदलू शकतोस." परदेशात जाण्याचं ऐकून मी लगेच उभा राहिलो. मी विचार केला की एकदा या माणसाची पूर्ण गोष्ट ऐकून घेतो. कोण जाणे, त्याला देवानेच माझ्या मदतीसाठी पाठवलं असेल. पण तो माणूस माझी मदत का करू इच्छित होता, म्हणून मी त्याला विचारलंच, "ना मी तुला ओळखतो, ना तू मला ओळखतोस. मग तू माझी मदत का करू इच्छितोस?" तो म्हणाला, "मी रोज असाच कोणत्या ना कोणत्या गरिबाची मदत करतो. देवाने मला खूप काही दिलं आहे." पण मला त्याच्या बोलण्यावर विश्वास बसत नव्हता. मला त्याच्यावर काही शंका येत होती, पण माझ्याकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता. काही दिवसांपूर्वीच माझ्या मूर्खपणामुळे मी एक नोकरी गमावली होती. मी देवाचं नाव घेतलं आणि त्या माणसासोबत गेलो. तो मला एका मोठ्या बंगल्यात घेऊन गेला. मला एका मोठ्या खोलीत बसवून तो स्वतः निघून गेला. थोड्या वेळाने तो परत आला आणि त्याच्या हातात काही पैसे होते. त्याने पैसे देऊन मला सांगितलं, "राज, याने तुझा पासपोर्ट बनवून घे."
काही दिवसांनी तुला तिकीटही मिळेल. मला तर विश्वासच बसत नव्हता की नशीब माझ्यावर असं मेहरबान होऊ शकतं. मी त्या वेळी पैसे घेऊन तिथून निघालो. पुढच्या काही दिवसात मी पासपोर्ट बनवला. पासपोर्ट बनवल्यावर मी त्या माणसाच्या घरी गेलो. तेव्हा त्याने माझ्या हातात तिकीट ठेवलं आणि सोबत एक मोबाईल नंबरही दिला आणि सांगितलं, "उद्या तुझी फ्लाईट आहे. तिथे जाऊन या नंबरवर संपर्क कर. तुला नोकरी मिळेल." मी माझ्या घरच्यांना सांगून न्यूझीलंडला आलो. पण विमानतळावरून बाहेर पडल्यावर जेव्हा मी तो नंबर माझ्या खिशात शोधला, तेव्हा तो मला सापडला नाही. मला जाणवलं की मी तो नंबर गमावला आहे. माझ्या पायाखालची जमीन सरकली. आता मी काय करणार? मी इथे कोणालाच ओळखत नव्हतो. तो माणूस कोण होता? याने माझ्यावर उपकार करून मला इथे पाठवलं होतं. माझ्याकडे त्याचा कोणताही नंबर नव्हता. आता मी इथे येऊन अडकलो. मी खूप त्रस्त झालो. सुरुवातीला मी इथे मेहनतमजुरी सुरू केली, जेणेकरून माझ्या पोटाची भूक भागेल. इथे येऊन मला 3रा महिना होणार होता, पण मी अजूनही माझ्या घरी एक पैसाही पाठवला नव्हता. माझ्यासाठी इथे स्वतःचं पोट भरणं सुद्धा कठीण झालं होतं. कसंतरी मी 2 वेळचे जेवण कमवत होतो. कदाचित देवाला माझ्यावर दया आली किंवा माझं नशीब चांगलं होतं की एका श्रीमंत माणसाने मला आपल्या घरी नेलं आणि माळ्याची नोकरी दिली. आता मला तिथून चांगला पगारही मिळू लागला होता. माझ्या मालकाची एक नातेवाईक बाई होती. ती नेहमी त्यांच्या घरी यायची आणि जेव्हा यायची तेव्हा मला टक लावून पाहायची. मी तिची ही गोष्ट लक्षात घेत होतो. एके दिवशी माझ्या मालकाने मला त्या नातेवाईक बाईच्या घरी पाठवलं आणि सांगितलं की आज तू तिथेच काम करशील आणि त्यांच्या घरी ड्रायव्हिंग करशील. ती बाई माझ्यावर खूप मेहरबान होती. माझा पगारही खूप चांगला होता. या बाईने मला राहण्यासाठी एक अतिशय छान खोलीही दिली होती. पण इथले इतर नोकर सर्वंट क्वार्टरमध्ये राहायचे. फक्त मलाच वेगळी खोली देण्यात आली होती. या बाईची एक तरुण मुलगी होती. ती जेव्हा कुठे जायची तेव्हा मला सोबत घेऊन जायची, पण मी आजपर्यंत तिची शकल पाहिली नव्हती. ती स्वतःला चादरीने झाकून ठेवायची. तिचा चेहराही रुमालाने झाकलेला असायचा. अजून काही दिवसच गेले होते की मला या बाईच्या मुलीच्या वागणुकीत काहीतरी विचित्र वाटू लागलं. ती माझ्यासोबत कुठे जायची तेव्हा गाडीत माझ्यासोबत पुढे बसायची आणि निमित्ताने माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न करायची. माझा हात धरायची, पण मी भीतीमुळे गप्प बसायचो. तिच्याशी काही बोलायचो नाही. एके दिवशी त्या बाईने मला घरात बोलावलं आणि मला सांगितलं, "तुला तुझ्या बहिणींच्या लग्नासाठी किती पैसे हवेत?" मी त्यांना सांगितलं, "मला तर लाखो रुपये हवेत. मला त्यांच्या हुंड्याचं सामान आणायचं आहे. कारण माझ्या 3 तरुण बहिणी आहेत आणि मला तिघींची लग्न करायची आहेत. आजकालची परिस्थिती तर तुम्हाला माहीत आहे. मुलाच या घरच्यांच्या मागण्या कधीच पूर्ण होत नाहीत." ती म्हणाली, "तू माझ्याकडून जितके पैसे मागशील तितके मी तुला देईन, ज्याने तू तुझ्या बहिणींची लग्न खूप थाटामाटात करू शकशील. पण माझी एक अट आहे आणि ती म्हणजे तुला माझ्या मुलीशी लग्न करावं लागेल." तिची ही अट ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकली, कारण मी कधीच असा विचार केला नव्हता. मला तिची मुलगी बरोबर वाटत नव्हती आणि तसंही मी माझ्या देशातच लग्न करू इच्छित होतो, कारण मला तिथे एक मुलगी आवडत होती. मग जेव्हा मी त्या बाईला लग्नासाठी नकार दिला, तेव्हा त्या बाईने मला धमकी दिली. ती म्हणाली, "जर तू माझं ऐकलं नाहीस, तर मी तुझ्यावर खोटा आरोप लावून तुला तुरुंगात पाठवीन." आता माझ्याकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता, म्हणून नाईलाजाने मी लग्नासाठी तयार झालो. त्या बाईने माझ्यासमोर नोटांचे गठ्ठे ठेवले आणि सांगितलं, "खरं सांगायचं तर माझ्या मुलीला तू आवडलास. ती तुला खूप संपत्ती आणि प्रसिद्धी देईल. तू जे मागशील ती तुला देईल. तुझं आयुष्यभर असंच ऐशारामात जाईल. तुला कधीच कशाची कमी भासणार नाही. पण अट अशी आहे की तू लग्नाआधी तिचा चेहरा पाहू शकणार नाहीस
लग्नानंतरच तू तिचा चेहरा पाहशील. ही अट ऐकून मला थोडं विचित्र वाटलं, पण इतके पैसे पाहून मी ठरवलं की आता मी तिच्या मुलीशीच लग्न करणार, कारण यामुळे ती माझं आयुष्य बदलून टाकेल आणि माझ्या बहिणींचीही लग्न होऊ शकतील. आता मला नकार देण्याचं कोणच कारण नव्हतं. मला खूप पैसे आणि सगळे ऐशाराम मिळत होते. इतक्या पैशांच्या बदल्यात जर मला एखाद्या कुरूप किंवा अपंग मुलीशीही लग्न करावं लागलं, तर मी तेही करायला तयार होतो. हा सौदा तोट्याचा नव्हता. मी त्या बाईकडून खूप पैसे घेऊन माझ्या घरी भारतात पाठवले, जेणेकरून माझ्या बहिणींची लग्न लवकरात लवकर होऊ शकतील. या सगळ्या प्रकरणात मला एका गोष्टीचा संशय येत होता. या बाईच्या मुलीची शकल मी आजपर्यंत पाहिली नव्हती. आणि दुसरी गोष्ट, ती माझ्याशीच आपल्या मुलीचं लग्न का करू इच्छित होती. यामागे काहीतरी कारण नक्कीच होतं, जे ती माझ्यापासून लपवत होती. हाच विचार करून माझं डोकं खराब झालं होतं. एके दिवशी ती बाई म्हणाली, 2 आठवड्यांनंतर तुझं आणि माझ्या मुलीचं लग्न आहे. ती लग्नाआधी इथे येईल, पण तू तिचा चेहरा लग्नानंतरच पाहशील. त्या बाईने मला सांगितलं की तिची मुलगी काही दिवसांसाठी आपल्या मावशीकडे दुसऱ्या देशात गेली आहे. ती तिथून परत येताच तुझं तिच्याशी लग्न होईल. मीही होकारार्थी मान हलवली. मला वाटत होतं की ती बाई आमचं लग्न खूप साधेपणाने करेल, पण या बाईने तर इतक्या थाटामाटात लग्नाच्या तयारीला सुरुवात केली की मी थक्क झालो. सगळे समारंभ इतके जबरदस्त होते की मी विचारही करू शकत नव्हतो. सगळ्या तयारी पूर्ण झाल्या होत्या आणि समारंभही होत होते, पण तिची मुलगी अजूनही आली नव्हती. आता मला शंका येऊ लागली की ती खरंच लग्नाच्या वेळीच येणार आहे का? आणि तसंच झालं. बारातच्या दिवशी सकाळी मी या खोलीच्या खिडकीतून पाहिलं. एका मोठ्या गाडीतून एक मुलगी उतरून घरात गेली आणि नेहमीप्रमाणे तिने स्वतःला चादरीत झाकलं होतं आणि तिचा चेहराही झाकलेला होता. अशी ती बाईची मुलगी होती, जी आता माझी पत्नी होणार होती, पण तिने आजही आपल्या चेहऱ्यावर रुमाल झाकलेला होता. हे सगळं पाहून मी थक्क झालो. मग विचार केला की चालायचं. आता लग्नाला काही वेळच उरला आहे आणि लग्नानंतर हा रहस्यही उलगडेल. आता मला लग्नाची उत्सुकता लागली होती. मी माझ्या घरच्यांना या लग्नाबद्दल काहीच सांगितलं नव्हतं. मी विचार केला होता की कोण जाणे हे लग्न किती दिवस टिकेल. मी माझ्या घरच्यांना काही सांगून त्रस्त करू इच्छित नव्हतो. आमचं लग्न झालं आणि लग्नानंतर वधूला माझ्या खोलीत आणलं गेलं. मी खूप उत्साहाने वधूचा चेहरा पाहण्यासाठी तिचा घुंघट उचलला. जेव्हा मी तिचा चेहरा पाहिला, तेव्हा माझे होश उडाले. त्या बाईने सांगितलं होतं की मी तुझं लग्न माझ्या मुलीशी करणार आहे, पण वधूच्या रूपात जी मुलगी माझ्यासमोर बसली होती, ती दुसरी कोणी नव्हती. माझ्या तोंडातून किंचाळी निघायची तेवढ्यात थांबली. माझं संपूर्ण शरीर थरथरत होतं आणि अचानक माझ्यासमोर माझा भूतकाळ उभा राहिला. जेव्हा मी भारतात होतो. माझं नाव सूरज आहे आणि मी एम.ए. केल्यानंतर नोकरीसाठी रस्त्यांवर धूळ खात होतो. प्रत्येक तरुणासारखं माझंही भारताबाहेर जाण्याचं स्वप्न होतं. मोबाईलवर परदेशात राहणाऱ्यांचे व्हिडिओ पाहून माझंही स्वप्न होतं की माझंही परदेशात व्हिसा लागावं आणि मीही तिथे राहायला जावं. मी सर्वात मोठा भाऊ होतो आणि माझ्यापेक्षा लहान 5 भावंड होती. कधी कधी मला माझ्या आईवडिलांवरही खूप राग यायचा की त्यांनी इतकी मुलं जन्माला घालण्याआधी स्वतःच्या आणि आमच्या परिस्थितीचा विचार करायला हवा होता. जर त्यांनी कमी मुलं जन्माला घातली असती, तर माझं आयुष्य सोपं झालं असतं. घरचा मोठा मुलगा असल्याने माझ्या कमकुवत खांद्यांवर खूप जबाबदाऱ्या होत्या. मी एम.ए. करताना नोकरी सुरू केली होती. सकाळी मी कॉलेजला जायचो आणि संध्याकाळी नोकरी करायचो. असंच मी माझं शिक्षण पूर्ण केलं आणि मग नोकरीसाठी रस्त्यांवर धूळ खायला लागलो. पण आजच्या काळात नोकरी मिळणं सोपं काम नाही. खूप मेहनतीनंतर आणि खूप कष्टाने एका मोठ्या साहेबांकडे ड्रायव्हरची नोकरी मिळाली
पगारही चांगला होता, म्हणून मी शांतपणे तिथे काम करू लागलो. सकाळी 7 वाजल्यापासून मी माझ्या नोकरीवर जायचो आणि साहेबांच्या मुलीला ऑफिसला सोडायला जायचो. कधी दुपारी 2 वाजता, कधी संध्याकाळी 5 वाजता. मी मॅडमला ऑफिसवरून घरी परत आणायचो. याशिवाय मला दुसरं काही काम नव्हतं. बाकी वेळ मी मोकळा असायचो, कारण माझं काम फक्त साहेबांच्या मुलीला ऑफिसला सोडायचं आणि परत आणायचं होतं. साहेबांच्या मुलीने नेहमी आपला चेहरा झाकलेला असायचा. मी आजपर्यंत तिचा चेहरा पाहिला नव्हता आणि मला तिचा चेहरा पाहण्याची कोणतीही इच्छा नव्हती, कारण मी तिथे फक्त माझं काम करायला जायचो. मला असं वाटायचं की माझ्या कोणत्याही कृतीमुळे मला या नोकरीवरून काढलं जाऊ नये. माझ्या घरची परिस्थिती अशी नव्हती की मी काही दिवस घरात बसून खाऊ शकेन. माझे मित्र मला समजावायचे की आपल्या मालकाच्या मुलीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकव, कारण ती एका करोडपती बापाची मुलगी आहे आणि तूही काही कमी स्मार्ट नाहीस. जर तिला तू एकदा आवडलास तर तुझं आयुष्यभर मोजमस्तीत जाईल. मी त्यांच्या या बोलण्याबद्दल कधी कधी विचार करायचो आणि माझ्या मनात यायचं की ते बरोबर बोलताहेत. श्रीमंत होण्याचा हा शॉर्टकट आणि खूप सोपा मार्ग होता, पण भीतीमुळे मी मालकाच्या मुलीसमोर डोळेही उचलू शकत नव्हतो. या मुलीनेही कधी माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न केला नव्हता. उलट मला असं वाटायचं की ती कदाचित मुकी आहे, कारण या एका महिन्यात मी तिला कधी बोलताना ऐकलं नव्हतं. माझे मित्र मला सांगायचे की तू स्वतःच बोलण्याचा प्रयत्न कर, कोण जाणे ती उत्तर देईल. एके दिवशी मी खूप हिम्मत करून तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला आणि म्हणालो, मॅडम, मला उद्या सुट्टी हवी आहे. उद्या मी तुम्हाला सोडायला आणि घ्यायला येऊ शकणार नाही. मला काही महत्त्वाचं काम आहे. मी विचार केला की ती माझ्याशी काहीतरी बोलेल, विचारेल की सुट्टी का हवी आहे, काय कारण आहे, किंवा तुला काय काम आहे. पण तिने माझ्याशी एक शब्दही बोलला नाही आणि फक्त मान हलवली. मला स्वतःवर खूप राग आला. मी विचार केला की मी या पाषाणहृदयी मुलीशी डोकं का फोडतोय. मला वाटत नाही की ही कोणत्याही परिस्थितीत माझ्या जाळ्यात अडकेल. दुसऱ्या दिवशी मी मुद्दाम सुट्टी घेतली, कारण मी मॅडमला सुट्टीबद्दल सांगितलं होतं. आता माझ्याकडे सुट्टी घेण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. मी विचार केला की सुट्टी घेऊन दुसऱ्या दिवशी गेलो तर ती याकडून नक्की विचारेल की काल तुला काय काम होतं. पण तिच्या विचारण्याआधीच तिच्या वडिलांनी मला विचारलं, काल तू कुठे गायब होतास, आलास का नाहीस. मी म्हणालो, साहेब, तुम्ही काल घरी नव्हता. मी मॅडम साहेबांना सांगितलं होतं की मला काही महत्त्वाचं काम आहे, म्हणून मी काल येऊ शकलो नाही. साहेब म्हणाले, ठीक आहे, पण पुढच्या वेळी सुट्टी घ्यायची असेल तर मला नक्की सांगून जा. माझ्या मुलीशी तुला काही बोलायची गरज नाही. यापुढे ही गोष्ट लक्षात ठेव. मी त्यांच्या बोलण्याने थक्क होऊन विचार करू लागलो की साहेब आपल्या मुलीवर इतके का नाराज असतात. मी त्यांना कधीही मॅडमशी प्रेमाने बोलताना पाहिलं नव्हतं. एके दिवशी घरच्या जुन्या नोकराकडून कळलं की ती साहेबांची मुलगी नाही, तर साहेबांच्या भावाची मुलगी आहे. तिचं नाव माया आहे, पण सगळे तिला मॅडम म्हणतात. ती मुळात दुसऱ्या देशात राहते, पण वर्षाचे काही महिने इथे घालवते. साहेबांना तिच्या कामाचा खूप राग आहे, पण ते तिला काही बोलत नाहीत. मी आजपर्यंत नीट पाहिलं नव्हतं की ती कुठे जाते आणि काय काम करते. मी फक्त तिला सोडून परत गाडी घेऊन यायचो. दुसऱ्या दिवशी जिथे मी तिला सोडलं तिथलं बोर्ड मी वाचलं तेव्हा माझे होश उडाले. ते काही सेंटर होतं जे ट्रान्सजेंडर लोकांची काळजी घेण्यासाठी होतं. ती मुलगी त्या सेंटरमध्ये गेली. मी गाडी थोडी लांब उभी केली. थोड्या वेळाने काही ट्रान्सजेंडर लोक बाहेर आले. तेव्हा मी एका माणसाला विचारलं की इथली मालकीण कोण आहे. त्याने मला सांगितलं की माया मॅडम आहेत. त्या खूप मोठ्या घराण्यातील आहेत. त्या खूप श्रीमंत आहेत आणि खूप चांगल्या मुली आहेत. त्या इथे ट्रान्सजेंडर लोकांना शिकवण्यासाठी येतात
मी त्यांच्याबद्दल खूप प्रभावित झालो. मी विचार केला की माया मॅडम किती चांगल्या आहेत. त्यांना ट्रान्सजेंडर लोकांची किती काळजी आहे. आता त्या मला खरंच खूप चांगल्या वाटू लागल्या. मी हळूहळू त्यांच्याशी बोलायला सुरुवात केली. काही दिवसांतच त्या माझ्याशी मोकळेपणाने बोलू लागल्या. आता त्या गाडीत बसताच आपल्या चेहऱ्यावरचा रुमाल काढायच्या आणि रस्ताभर आमची गप्पा व्हायच्या. मला त्यांच्या काकांसारखं त्यांचं ट्रान्सजेंडर लोकांसाठी काम करणं आवडत नव्हतं. पण मी त्यांना तसं बोलू शकत नव्हतो. आता मला वाटू लागलं होतं की त्या मला मनापासून आवडू लागल्या आहेत. लवकरच आमच या भेटींची बातमी माया मॅडमच्या काकांच्या कानावर गेली. एके दिवशी त्यांनी मला घरी बोलावलं आणि माझ्याशी बोलायला सुरुवात केली. ते म्हणाले, तुला मायाची खरी ओळख माहीत आहे का? जर तुला मायाची खरी ओळख कळली तर तू उलट्या पावलांनी इथून पळून जाशील. तिच्याशी भेटणं तर सोड, तिचा चेहराही पाहणं तुला आवडणार नाही. मी त्यांना म्हणालो, माया मॅडमची अशी काय सत्यता आहे? मी त्यांच्याशी लग्न करू इच्छितो. साहेब माझं बोलणं ऐकून विचित्र नजरेने पाहू लागले आणि म्हणाले, ती मुलगी नाही, तर ती ट्रान्सजेंडर आहे. ना ती पुरुष आहे, ना स्त्री, तर ती तिसऱ्या जातीशी संबंधित आहे. तू तिच्याशी कसं लग्न करू शकतोस? हे ऐकून माझ्या डोक्यावर आकाश कोसळलं. मी विचार करू लागलो की मायाचा त्या लोकांशी असलेला जवळीकीचा संबंध पाहून मला समजायला हवं होतं की तिची सत्यता काय आहे. जेव्हा ती त्यांच्यासोबत असायची तेव्हा असं वाटायचं की तीही त्यांचाच एक भाग आहे. पण मी कधी तिच्यावर संशय घेण्याचा विचारही केला नव्हता. साहेबांनी मला खरं सांगितलं होतं. मायाचं सत्य जाणून मी उलट्या पावलांनी तिथून पळालो. मायाशी सगळं संपवून टाकलं. आता माझा तिच्याशी कोणताही संपर्क नव्हता, कारण तिने माझ्याशी इतका मोठा फसवणूक केली होती. तिचं सत्य जाणून मी तिचा चेहराही पाहू इच्छित नव्हतो. मी ती नोकरीही सोडली होती. पण नोकरी सोडल्यानंतर मी ठिकठिकाणी ठोकरं खात राहिलो. खूप कष्टानंतर माझं नशीब माझ्यावर मेहरबान झालं आणि मी न्यूझीलंडला आलो. पण मला माहीत नव्हतं की इथे येऊन माझ्या नशिबात काय लिहिलं आहे. माझ्या लग्नाला होकार देताना मायाचा विचारही माझ्या मनात आला नव्हता. पण जे विचारलं नव्हतं तेच झालं. यावेळी माझ्या वधूच्या रूपात दुसरी कोणी नव्हती, तर मायाच यासमोर बसली होती. मी तिला पाहून जितका थक्क झालो, तितकीच ती मला पाहून थक्क झाली. मी माझं डोकं दोन्ही हातांनी धरलं. मी विचार करत होतो की मी ट्रान्सजेंडरशी लग्न केलं आहे. मला चक्कर येऊ लागली. पण आता माझ्याकडे दुसरा कोणताही मार्ग नव्हता. मी मॅडमकडून पैसे घेतले होते आणि माझ्या घरी पाठवले होते आणि त्यातून माझ्या बहिणींच्या लग्नाच्या तयारीला सुरुवात झाली होती. जर मी मॅडमकडून पैसे घेतले नसते तर मी त्या क्षणी तिथून पळून गेलो असतो. माझी मजबुरी आणि लालच यामुळे मला ट्रान्सजेंडरशी लग्न करावं लागलं आणि आता ती ट्रान्सजेंडर माझ्या पत्नीच्या रूपात माझ्यासमोर बसली होती. मी रागात तिला माझ्या खोलीतून बाहेर काढलं. ती काहीच बोलली नाही आणि उभी राहून आपल्या आईकडे गेली. ती खोलीतून बाहेर गेल्याबरोबर मी लगेच दरवाजा आतून लॉक केला. मी तिला माझ्या खोलीत 1 मिनिटही सहन करू शकत नव्हतो. सारी रात्र जागतच गेली. सकाळ होताच तिची आई माझ्याकडे आली आणि धमकी देऊन म्हणाली, शांतपणे माझ्या मुलीला स्वीकार आणि समारंभासाठी तयार हो, नाहीतर तुला माहीत आहे ना मी तुझ्याशी काय करू शकेन. मी तुला तुरुंगात पाठवीन. तुला तुझं उरलं आयुष्य तिथेच काढावं लागेल. विचार कर, तुझ्या घरच्यांचं काय होईल. आता मी मजबूर होऊन माझ्या घरच्यांसाठी उभा राहिलो आणि समारंभासाठी तयार झालो, कारण मला माहीत होतं की या बाईचा पल्ला खूप दूरपर्यंत आहे. ती माझ्याशी काहीही करू शकते आणि मी इथे कोणालाच ओळखत नव्हतो. जेव्हा मी बाहेर गेलो आणि मायाला तयार होऊन पाहिलं तेव्हा ती कुठेही ट्रान्सजेंडर वाटत नव्हती. तिला पाहून कोणीही सांगू शकत नव्हतं की ती मुलगी नाही, तर ट्रान्सजेंडर आहे. मी खूप गोंधळात पडलो.
समारंभ संपल्यानंतर रात्री मी खोलीतून बाहेर लॉनमध्ये आलो तेव्हा तिची आई माझ्याकडे आली आणि प्रेमाने माझ्याशी बोलू लागली. ती म्हणाली, "तू इथे बाहेर का उभा आहेस?" मी त्यांना खूप रागात म्हणालो, "तुम्ही मला फसवलं. तुम्ही मला सांगितलं होतं की माझं लग्न तुमच्या मुलीशी होईल, म्हणजे एका मुलीशी, पण तुम्ही मला फसवलं आणि माझं लग्न ट्रान्सजेंडरशी लावून दिलं. तुम्ही माझ्या मजबुरीचा फायदा घेतला." ती म्हणाली, "तुला कोणीतरी चुकीची माहिती दिली आहे. माझी मुलगी ट्रान्सजेंडर नाही, तर सत्य काही वेगळंच आहे, जे तुला माहीत नाही." मी त्यांना म्हणालो, "मला कोणतंही सत्य ऐकायचं नाही. फक्त तुम्ही मला सोडा." ती माझ्याशी काही बोलणार इतक्यात माया खोलीतून बाहेर आली आणि म्हणाली, "ठीक आहे, 2 महिन्यांनंतर तू मला घटस्फोट देऊन परत भारतात जाऊ शकतोस आणि माझ्या आईने तुला जे काही पैसे दिले आहेत तेही तुझ्याकडून परत घेतले जाणार नाहीत. पण माझी आणखी एक अट आहे." मायाचं हे बोलणं ऐकून मी खूप खुश झालो की चालायचं. 2 महिन्यांनंतर का होईना माझी सुटका होईल. मायाची अट अशी होती की या 2 महिन्यांसाठी मला तिचा चांगला नवरा बनण्याचा नाटक करावं लागेल, कारण आमचं लग्न नुकतंच झालं होतं आणि आम्हाला रोज दावतांना जावं लागत होतं. मी खूप आश्चर्यचकित व्हायचो आणि विचार करायचो की इथे न्यूझीलंडमध्ये कोणालाच मायाचं सत्य माहीत नाही का, की ती काय आहे. या 2 महिन्यात मी तिच्यावर पूर्ण लक्ष ठेवलं, पण मला कोणतीही विचित्र गोष्ट कळली नाही. दिवसा मला सतत तिच्यासोबत राहावं लागायचं, पण रात्री मी दुसऱ्या खोलीत जायचो आणि ती आपल्या खोलीत झोपायला जायची. असंच करत करत 2 महिने पूर्ण झाले. मी घटस्फोटाचे कागदपत्र तयार करून घेतले. माझ्यासोबत ती मला म्हणाली की तू एकदा पुन्हा विचार कर, अजूनही वेळ आहे. तुला सत्य माहीत नाही, नाहीतर असं होऊ नये की जेव्हा तुला सत्य कळेल तेव्हा तुझ्याकडे पश्चातापाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही आणि तू हात चोळत राहशील आणि तुझ्या कृतीवर आयुष्यभर पश्चाताप करशील. मी समजलो की ती मला थांबवण्यासाठी असे हातखंडे वापरत आहे. ती मला भावनिक ब्लॅकमेल करून आपल्या मुली सोबतच ठेवू इच्छित आहे. पण मी भारतात परत जाण्याचा निर्णय घेतला होता. मी तिला घटस्फोट देऊन परत आलो. आता इथे येऊन मला माझं आयुष्य नव्याने सुरू करायचं होतं. इथे माझ्याकडे कोणतीही नोकरी नव्हती, म्हणून मी मेहनत सुरू केली. माझ्या मनातली सगळी स्वप्न संपली होती. 3 वर्षांच्या कठीण मेहनतीनंतर मी एक छोटासा व्यवसाय उभा करू शकलो. याच कामाच्या निमित्ताने एका मोठ्या ब्रँचच्या ऑफिसात मीटिंगसाठी मला माझ्या मित्राच्या कंपनीत जावं लागलं. तिथे मायाला पाहून मी खूप थक्क झालो आणि हे जाणून अवाक झालो की आता ती माझ्या मित्राची पत्नी आहे. मी माझ्या मित्राला सर्वांसमोर ओरडत म्हणालो, "तू काय केलं? तू कोणाशी लग्न केलं?" माझ्या मित्राने माझा हात धरला आणि मला त्या क्षणी दुसऱ्या खोलीत नेलं आणि माझ्याशी बोलू लागला. तो म्हणाला, "हे नाटक करण्याची गरज नाही." मी म्हणालो, "तुला माहीत आहे का, तू कोणाशी लग्न केलं आहे?" तो म्हणाला, "होय, मला माहीत आहे आणि जे तुला माहीत नाही, तेही मला माहीत आहे." मी म्हणालो, "तू वेडा झाला आहेस." माझ्या मित्राने मला सांगितलं, "मी वेडा नाही, तर मला मायाचं पूर्ण सत्य माहीत आहे. माया ट्रान्सजेंडर नाही, तर ती खूप चांगली मुलगी आहे. जेव्हा ती जन्मली तेव्हा डॉक्टरांना वाटलं की ती ट्रान्सजेंडर आहे. पण 15 वर्षांच्या वयात एका आजारामुळे तिचं ऑपरेशन झालं आणि तेव्हा ती पूर्णपणे मुलगी बनली. पण तिच्या कुटुंबियांनी यावर विश्वास ठेवला नाही आणि मायाच्या शेजाऱ्यांनी आणि कुटुंबियांनी सांगायला सुरुवात केली की ती ट्रान्सजेंडर आहे. लोकांच्या बोलण्याला कंटाळून मायाचे आईवडील तिला घेऊन न्यूझीलंडला स्थायिक झाले. आपलं शिक्षण पूर्ण केल्यानंतर मायाने ट्रान्सजेंडर लोकांसाठी काहीतरी करण्याचा विचार केला, कारण तिच्यावर फक्त ट्रान्सजेंडर असल्याचा आरोप होता. ती ट्रान्सजेंडर नव्हती. तरीही लोकांनी आणि तिच्या स्वतःच्या कुटुंबियांनी तिचं आयुष्य नरक बनवलं होतं. तिचे स्वतःचे लोक तिला टोमणे मारायचे
आता ती विचार करू लागली की जे खरोखर ट्रान्सजेंडर आहेत त्यांच्यासाठी जगणं किती कठीण असतं. म्हणून ती वर्षाचे काही महिने भारतात राहायला यायची आणि तिने एक सेंटर सुरू केलं होतं. तिच्या या कामामुळे तिच्या नातेवाईकांचा संशय आणखी वाढला की ती मुलगी नाही तर ट्रान्सजेंडरच आहे. याच दरम्यान मायाची तुझ्याशी ओळख झाली. तेव्हा ती तुला आवडू लागली आणि लवकरच ती तुझ्यावर प्रेम करू लागली. पण तूही इतर लोकांसारखाच निघालास आणि अफवांवर विश्वास ठेवून तिला सोडून पळून गेलास. तुझ्या जाण्यानंतर माया खूप आजारी पडली. जेव्हा तिच्या आईला तुझ्याबद्दल कळलं तेव्हा त्यांनी तुला न्यूझीलंडला बोलावलं. तुझ्या जाण्याची सगळी व्यवस्था त्यांनीच केली होती. त्या कोणत्याही परिस्थितीत आपल्या मुलीचं घर आणि हृदय बसवू इच्छित होत्या. म्हणून तुला मजबूर करून आणि पैशांचं लालच देऊन त्यांनी तुझं मायाशी लग्न लावून दिलं. त्यांना वाटत होतं की लग्नाच्या रात्री तुझ्या सगळ्या गैरसमज दूर होतील आणि तुला सत्य कळेल की माया ट्रान्सजेंडर नाही तर मुलगी आहे. पण तू इतका पाषाणहृदय निघालास की तू मायाचं ऐकणं योग्य समजलं नाहीस आणि तिला आपल्या खोलीतून बाहेर काढलं. तू मायाला तीच समजत होतास जी तुला लोकांनी सांगितली होती. जर तू एकदा तिच्याशी बोललास तर तुला सत्य कळलं असतं. पण तू तिला घटस्फोट देऊन इथे परत आलास. तुझ्या जाण्यानंतर माया पुन्हा खूप तुटली. त्यावेळी मी तिला आधार दिला आणि तिचं सगळं सत्य जाणून मी तिला लग्नासाठी प्रपोज केलं. आता आम्ही कायमचे भारत सोडलं आहे. या सगळ्या गोष्टी मायानेच मला सांगितल्या जेणेकरून उद्या मी तुझ्यासारखा तिला सोडून जाऊ नये. या सगळ्या गोष्टी ऐकून मी असा झालो जसं माझ्या शरीरात प्राणच नाही. मी काय केलं? मी माझ्या हातांनी माझ्या पायावर कुऱ्हाड मारली. माझा मित्र वर्षानुवर्षे परदेशात धक्के खात होता पण त्याला चांगली नोकरी मिळाली नव्हती. आता मायाशी लग्न केल्यानंतर तो इतक्या मोठ्या कंपनीचा मालक बनला होता. माझा मित्र मला म्हणाला की नशिबाने तुझ्या दारावर वारंवार ठोठावलं पण तू लोकांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून दरवेळी त्याला नाकारलं. तू खूप नशीबवान आहेस की मायासारख्या मुलीला तू सोडलं. सगळं बोलणं संपल्यानंतर मी खूप दुखाने त्या ऑफिसमधून बाहेर पडलो. या सगळ्यात सगळा दोष माझाच होता. सगळी चूक माझी एकट्याची होती. काश त्यावेळी मी मायाचं ऐकलं असतं तर माया माझी पत्नी असती. मी तिच्याशी खूप चुकीचं वागलो. म्हणूनच कदाचित देवाने तिला माझ्यापासून दूर करून तिला एक चांगला जोडीदार दिला. आता माझ्याकडे पश्चातापाशिवाय काहीच नव्हतं. काश तेव्हा मी तिला समजून घेतलं असतं. आता मला आयुष्यभर या पश्चातापासह जगावं लागणार होतं. कारण माझ्यासारख्या मूर्खाची शिक्षा हीच आहे की तो काशच्या आधाराने आपलं आयुष्य काढावं. मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला आमची ही कहाणी आवडली असेल. जर कहाणी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल नक्की दाबा जेणेकरून पुढची अपडेट तुम्हाला सर्वप्रथम मिळेल.